सुख ती भोग ती भोगवृत्ती जर माणसाने कमी केली तर मनुष्याची पारमार्थिक विषयात आवड होईल. जोपर्यंत आवड होत नाही तोपर्यंत त्याला कोणतीही ज्ञानप्राप्ती होत नाही. यथैनांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. भगवंत सांगत होते की ज्ञानरूपी नौकेच्या द्वारा पापसमुद्रातून तरुण जाता येतं. आपण अत्यंत सुरक्षितपणे पोहोचू शकतो. पण असा प्रश्न निर्माण होतो की पापसमुद्र तर शिल्लकच राहतो, मग त्याचं काय? म्हणून भगवंत पुन्हा दुसरा दृष्टांत देऊन सांगतायत की जसं प्रज्वलित अग्नी काष्ठ म्हणजे लाकूड किंवा इतर कोणतं इंधन त्याच्यावर घातलं असेल, त्या सगळ्या इंधनाला भस्म करून टाकतो. लाकडापासून जर आपण अग्नी प्रज्वलित केला असेल तर संपूर्ण लाकूड जळून खाक होतं. तसं किंचित मात्रही त्याच्यात अंश शिल्लक राहत नाही. तसं ज्ञानरूपी अग्नी सगळ्या पापांना भस्मसात करतो. किंचित मात्र सुद्धा अंश शिल्लक राहत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. जसं अग्नी काष्ठाला भस्म करून टाकतो तसंच तत्वज्ञान रूपी अग्नी संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या तिन्ही कर्मांना भस्म करून टाकतो. कर्माशी आणि संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला संसाराच्या स्वतंत्र सत्तेचा अनुभवच येत नाही. फक्त परमात्म तत्व सगळीकडे आहे हे आपल्याला कळून चुकतं आणि मग आपल्याला तेच सगळीकडे जाणवायला लागतं. तत्वज्ञान झाल्यावर अनेक जन्मांचं संचित कर्म संपूर्णपणे नष्ट होतं. सर्व संचित कर्म अज्ञानाच्या आश्रयाने राहतं आणि मग ज्ञान झाल्याबरोबर ते सगळं अज्ञान, आश्रय, आधाररूपी अज्ञान नष्ट होऊन जातं. तत्वज्ञान झाल्यावर कर्तृत्वाभिमान राहत नाही. म्हणून सर्व क्रियमाण कर्म अकर्म होतात, अर्थात फलजनक होत नाही. प्रारब्ध कर्माचा घटना अंश तर जोपर्यंत शरीर असतं तोपर्यंत राहतो. म्हणजेच आपल्या अवतीभोवतीची अनुकूल प्रतिकूल परिस्थिती काय आहे, परंतु ज्ञानावरती ह्या परिस्थितीचा कोणताही परिणाम होत नाही. कारण तत्वज्ञान झाल्यामुळे त्या अनुकूल परिस्थितीचाही त्याला भोग घ्यायचा नसतो आणि प्रतिकूलतेचाही त्याला त्यागा करायचा नसतो. म्हणजेच त्याला भोक्तृत्वच राहिलेलं नसतं. आणि म्हणून कोणतीही परिस्थिती प्राप्त झाली असता तो सुखी किंवा दुःखी होतच नाही. आणि अशा प्रकारे तत्वज्ञान झालं की संचित, प्रारब्ध, क्रियमाण या तिन्ही कर्मांशी कुठलाही संबंध राहत नाही आणि संबंध न राहिल्यामुळे कर्म राहत नाही, भस्म होतं. अर्थात सर्व कर्म अकर्म होतात. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विन्दति. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आता इथे संपूर्ण पवित्रता या मनुष्य लोकातच प्राप्त केली जाते. म्हणजे मनुष्य देहानेच आपण काय कर्म करू तेव्हाच आपला देह पवित्र होईल, अंतःकरण शुद्ध होईल असं आहे. आणि मग हा प्राप्त करण्याचा अधिकार फक्त मनुष्याला आहे. आणि कारण केवळ अवसर, कारण मनुष्यच हा इतर प्राणी मात्रांपेक्षा वेगळा आहे. दुसऱ्या कुठल्या शरीरामध्ये, दुसऱ्या कुठल्या देहामध्ये आपल्याला हा अधिकार नाहीये. वेगवेगळ्या लोकांचे अधिकारही मनुष्य लोकातूनच आपल्याला मिळतात. वेगवेगळे लोक म्हणजे आपल्यासारखे लोक नाही, सप्तलोक सांगतायत भगवंत इथे. पाताळ लोक, नरक लोक, स्वर्गलोक, देवलोक या लोकाबद्दल बोलणं आहे. म्हणून संसारात ज्ञानासारखं पवित्र करणारं दुसरं कोणतंही साधन नाहीच आहे. संसारामध्ये यज्ञ, दान, तप, पूजा, व्रत, उपवास, जप, ध्यान, प्राणायाम इत्यादी जितकी म्हणून साधने आहेत, तसंच गंगा, यमुना, गोदावरी जितकी तीर्थ आहेत ती सगळे मनुष्याच्या पापाचा नाश करून त्याला पवित्र करणारी आहेत. परंतु त्या सर्वातही तत्वज्ञानासारखं पवित्र करणारं कोणतं साधन, तीर्थ नाही किंवा साधन नाही. कारण ती सगळी तत्वज्ञानाची साधने आहेत आणि तत्वज्ञान हे सगळ्याचं साध्य आहे. परमात्मा अत्यंत पवित्र, पवित्रातीत पवित्र आहे. म्हणूनच म्हणतात पवित्राणाम पवित्रम. आणि योग संसिद्ध हा, ज्याचा कर्मयोग सिद्ध झालाय, म्हणजेच त्याचं कर्मयोगाचं अनुष्ठान अत्यंत शास्त्रविहित दृष्ट्या सांगोपांग पूर्ण झालं आहे, त्याला योग संसिद्ध म्हणतात. त्यालाच योगारूढही म्हणतात. आणि योगारूढ होणं ही कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे. कर्मयोगाचं मुख्य तत्व आपलं काहीही न समजता संपूर्ण कर्म संसाराच्या हितासाठी करणं, आपल्यासाठी काहीही न करणं हे आहे.
आणि अशा प्रकारे सेवा करताना सेवक होऊन सेव्यामध्ये लीन होणं, तेव्हा प्रकृतीचं कार्य, शरीर आणि संसाराशी संपूर्ण वियोग होतो. म्हणजेच आपला जे कर्म केलं आहे ते अर्पित केलं जातं, आपला त्या कर्माशी संबंध राहत नाही. वियोग झाल्यावर संसाराची स्वतंत्र सत्ता राहत नाही, केवळ क्रिया राहते आणि यालाच योगाची संसिद्धी किंवा सम्यक सिद्धी असं म्हणतात. तत्स्वयं काले नात्मनी विंदती. ज्या तत्वज्ञानाने संपूर्ण कर्म भस्म होतात आणि ज्याच्यासारखं पवित्र करणारं संसारामध्ये दुसरं कोणतंही साधन नाही, त्या तत्वज्ञानाला कर्मयोगी योग संसिद्ध झाल्यावर दुसऱ्या कुठल्याही साधनेशिवाय स्वतः आपला आपणातच तात्काळ प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे स्वतःच्या कर्मांनी, स्वतःच्या ज्ञानाने स्वतःची सगळी पाप भस्म केली की तो स्वतःच योग संसिद्ध होतो. परमात्मा सगळ्या ठिकाणी परिपूर्ण असल्यामुळे आपल्यातही आहे. जेव्हा साधक मी आहे रूपाने आपण आपल्याला मानतो, तिथेच परमात्मा पण त्याच्यामध्ये विराजमान आहेतच. परंतु परमात्म्याशी विमुख होऊन संसाराशी आपला संबंध मानल्याने आपल्यामध्ये आपण म्हणजे परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये स्थित आहे, पण आपण संसारामध्ये जास्त वाहून घेतोय स्वतःला. मी या संसाराशी बांधलेला आहे मानतो, तोपर्यंत आपल्याला आपल्यामधला परमात्मा कळतच नाही, अनुभवास येत नाही. कर्मयोगाचं योग्य रीतीने अनुष्ठान केल्याने जेव्हा संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो, संसाराशी तादात्म्य, ममता, कामना समाप्त होतात, तेव्हा आपणातच परमात्मा तत्वाचा सुखपूर्वक अनुभव येतो. त्यालाच म्हणतोय निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. या सगळ्यावरनं भगवंताचा अभिप्राय असा आहे की जे ज्ञान इतक्या दुर्लभतेनं ज्ञानांच्या जवळ राहूनच त्यांची सेवा करून आणि विनयपूर्वक प्रश्नोत्तर करून तसंच त्यानुसार श्रवण मनन निधिध्यासन करून प्राप्त होईल, तेच ज्ञान तुला कर्मयोगाच्या विधीने प्राप्त कर्तव्य कर्म म्हणजेच युद्धाचं पालन केल्याने प्राप्त होईल. ज्या तत्वज्ञानासाठी मी तुला तत्वदर्शी महापुरुषाकडे जाण्याची प्रेरणा केली आहे, त्यांच्याकडचं ते तत्वज्ञान तुला प्राप्त होईल का हे निश्चित नाही. कारण तू ज्या पुरुषाकडे जाशील तो किती तत्वज्ञानी आहे, तो किती तत्वदर्शी आहे, त्याचं ज्ञान किती आहे आणि त्याविषयी तुला श्रद्धा आहे का, यामध्ये बरेच प्रश्न निर्माण होतील. दुसरी गोष्ट, प्रक्रियेत प्रथम संपूर्ण प्राण्यांना आपल्यामध्ये तू पाहशील. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संशय आणि विलंब याची शक्यता आहे. परंतु कर्मयोगाद्वारा इतर पुरुषांच्या अपेक्षेशिवाय अवश्यमेव आणि तात्काळ त्या तत्वज्ञानाचा अनुभव होतो. म्हणून मी तुझ्यासाठी कर्मयोगच योग्य समजतो आणि म्हणून तुला प्रचलित प्रणालीनुसार ज्ञानाचा उपदेश मी करणार नाही. जे पिढ्यानपिढ्या किंवा आतापर्यंत मी विवस्वानापासून सूर्यापासून जे सांगत आलो तेच तत्वज्ञान मी तुला सांगत बसणार नाही. तुला आत्ताच्या घडीला जे उपयुक्त आहे ते तत्वज्ञान मी तुला सांगतोय. आणि म्हणून परिशिष्ट भाव असा आहे की तत्वज्ञान लौकिक आहे, परंतु परमात्म ज्ञान अलौकिक आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये ज्ञानप्राप्तीच्या पात्राचं निरूपण भगवंत करणार आहेत. मला वाटतं 4 वाजलेत, कारण आमच्याकडे लाईट जात आहेत ना, तर मी थांबते. तुम्हाला मीटिंग चालू राहील तर तुम्ही हे घ्याल तर चालेल. पुढचे श्लोक उद्या घेते. असं आहे 4 श्लोक राहत आहेत. हा, दोनच श्लोक राहिलेत बहुतेक आपले. नाही 42 आहेत ना, 39, 40, 41, 42 4. हा, 4 श्लोक राहिलेले आहेत. समजा जर तुमची लाईट गेली तर आपण मीटिंग बंद करूयात, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कंटिन्यू करूयात. चालेल तुम्हाला? बर, तोपर्यंत चालेल, तोपर्यंत कंटिन्यू करा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. तत्पर संयतेंद्रियः या श्लोकामध्ये श्रद्धावान पुरुषाला ज्ञान प्राप्त होण्याविषयी गोष्ट आली आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त कसं करायचं याबद्दल भगवंत सांगतायत. आपल्यात श्रद्धा कमी असतानाही मनुष्य भ्रमाने आपल्याला अधिक श्रद्धावान मानू शकतो आणि म्हणून भगवंताने श्रद्धा ओळखण्यासाठी 2 विशेषण दिली आहेत. जो संयतेंद्रिय आहे आणि तत्पर आहे, म्हणजे ज्याची इंद्रिय त्यांनी
वशमध्ये केलेली आहेत, स्वाधीन आहेत, दुसऱ्या कोणाच्या अधीन नाहीयेत, विषयांच्या अधीन नाहीयेत इंद्रिय, त्याला म्हणणार आपण संयतेंद्रिय. आणि जो आपल्या साधनेमध्ये तत्परता आहे, पटकन ते करायला उत्साहित असतो, कधीही आळस करत नाही, तेव्हा तो तत्पर आहे. मग साधनेत तत्परतेची तर कसोटीच आहे. इंद्रियांचा संयत होणं, जर इंद्रिय संयत नसतील आणि विषय भोगाकडे जात असतील तर साधन परायणतेमध्ये उणीव समजली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. परमात्म्यामध्ये, महापुरुषामध्ये, धर्मामध्ये, शास्त्रामध्ये प्रत्यक्षाप्रमाणे आदरपूर्वक विश्वास असणं याला श्रद्धा म्हणतात. जोपर्यंत परमात्मा तत्वाचा अनुभव नाही तोपर्यंत परमात्म्यात प्रत्यक्षाहून अधिक विश्वास असला पाहिजे. वास्तविक परमात्म्यापासून देश, काल इत्यादीचं अंतर नाहीये, केवळ मानलेलं अंतर आहे. तो आपल्यापासून अथांग दूर आहे, युनिव्हर्समध्ये, आकाशात कुठेतरी आहे असं नाही. तो आपल्यातच आहे, आपल्या जवळच आहे. आपण असं दाखवताना त्याला वरती आहे बोट करतो. मुलांना पण आपण तेच शिकवलेलं असतं, वरती आहे भगवंत, पण तो आपल्यातच आहे आणि अत्यंत जवळ आहे. परमात्मा आपल्यामध्ये आहे हे समजण्याचं नाव म्हणजे श्रद्धा. व्यक्ती कशी का असेना, जर तो केवळ परमात्म्यालाच प्राप्त करू इच्छित असेल आणि परमात्मा आपल्यामध्ये आहे अशी श्रद्धा असणारी असेल तर तिला अवश्य परमात्म तत्वाचं ज्ञान होतच होतं. संसार प्रत्येक क्षणाला जातोय, न सरती ती संसार सरत असतो, सतत सतत सरतो, सतत सतत काहीतरी नवीन निर्माण होत असतं. एकही क्षण त्याचं आहे तसंपणा टिकत नाही, त्याची स्वतंत्र सत्ता तर नाहीच नाही. केवळ परमात्म्याच्या सत्तेनेच तो सत्तावान दिसतो, म्हणजे परमात्म्याचं अधिष्ठान आहे संसाराला, म्हणून ते आपल्याला दिसतंय आणि खरं भासतंय. अशा प्रकारे संसाराच्या स्वतंत्र सत्तेला न मानता एक परमात्म्याचीच सत्ता मानणं ही श्रद्धा आहे. आणि अशी श्रद्धा झाल्यावर तात्काळ आपल्याला ज्ञान होतं. जोपर्यंत इंद्रिय संयत असतील आणि साधनेत तत्परता नसेल तोपर्यंत श्रद्धेमध्ये उणीव समजली पाहिजे. इंद्रिय विषयांकडे जात असतील, साधनेमध्ये तत्परता येणार नाही. साधनेत तत्परता नाही, त्यामुळे दुसऱ्याची परायणता, दुसऱ्याचा आदर होतो आणि जोपर्यंत साधन परायणता नसते तोपर्यंत श्रद्धाही पूर्ण नसते. श्रद्धा पूर्ण नसल्यामुळे तत्वाच्या अनुभव यायला वेळ लागतो. यातली विशेष गोष्ट अशी आहे की जो नित्य निरंतर विद्यमान असतो तो तर प्रिय वाटत नाही आपल्याला, म्हणजे सतत आपल्यामध्येच आहे तरी तो आपल्याला प्रिय वाटत नाही. आणि जे निरंतर बदलतोय, हा संसार, ही दुनिया, आपल्या समोरचं दृश्य जग सतत सतत बदलतंय, तरी तो संसार आपल्याला पुन्हा पुन्हा हवासा वाटतो. याचं कारण एकच आहे की ज्या संसाराची एका क्षणासाठी सुद्धा स्थिती नाही, जो निरंतर अभावामध्ये जातोय त्याला आपण स्थायी मानतो. आणि स्थायी मानल्यामुळे त्यापासून आपण सुख घेऊ इच्छितो आणि जे सर्वथा अशक्य आहे, म्हणूनच आपल्याला संसारातून कधीही सुख मिळत नाही. संसाराची केवळ प्रतीती असते, म्हणून त्याची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. संसार आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचूच शकत नाही, परंतु स्वरूप सर्व ठिकाणी सत्तारूपाने विद्यमान आहे. भगवंताचं स्वरूप किंवा आपल्यामधलं आपलं स्वस्वरूप सगळीकडे विद्यमान आहे. संसाराचं स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, परंतु या आपल्या आत्म्याचं, जीवात्म्याचं अस्तित्व आहे, ते नित्य आणि निरंतर राहतं. आणि स्वरूपाचा अर्थात आपल्या अस्तित्वाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. स्वरूप अपरिवर्तनशील आहे, ते कधीही बदलणार नाही. आणि जर ते परिवर्तनशील असतं तर संसाराच्या परिवर्तनाला कोणी पाहिलं असतं? आपल्याला असा संसाराचा निरंतर परिवर्तनाचा आणि अभावाचा अनुभव होत असतो. तसं आपल्याला आपल्या स्वतःतल्या परिवर्तनाचा, अभावाचा कधीच अनुभव येत नाही, म्हणजेच आपल्या आत्म्यामध्ये कधीही परिवर्तन होत नाही. आणि ही श्रद्धा आपण मनात पक्की करणं, यावर दृढ विश्वास ठेवणं, याला म्हणणार श्रद्धा. श्रद्धारहित पुरुष मला प्राप्त न होता जन्ममरण रूप चक्रामध्ये फिरत राहतो. आणि त्याच गोष्टीला इथे विधिमुखाने भगवान सांगतायत की श्रद्धावान पुरुष परमशांतीला प्राप्त होतो, अर्थात भगवंताला येऊन प्राप्त होतो आणि जन्ममरणाच्या चक्रातून पार पडतो. परमशांतीचा ताबडतोब अनुभव होत नाही, कारण जी वस्तू आपल्या स्वतःजवळ आहे तिला आपल्या स्वतःजवळ न शोधता आपण इतरत्र दुसरीकडे शोधत असतो. परमशांतीचं सर्व जीवाचं ठिकाणी स्वतः सिद्ध आहे. परमशांती आपल्याला आपल्या आत्म्याजवळच ध्यान करून एकाग्र होऊन बसलं
तर शांत, आपण म्हणतो ना 2च मिनिटं डुलकी लागली बाई, पण इतकी गाढ झोप लागली ना की एकदम मी फ्रेश झाले. 5 एक मिनिटच झोप लागली मला. ती कशी असते तर ती एकदम म्हणजे मी म्हणते सुषुप्ती अवस्थेत माणूस गेलेला असतो, गाढ निद्रा लागलेली असते. तसं परमात्म्याला जर आपण आपल्या आतमध्ये शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्या दुःखांचं आणि चिंतांचं हरण होतं. त्या 5 मिनिटाच्या ध्यानामुळे आपण खूप रिलॅक्स आपल्या स्वतःला वाटू शकतं आणि आपण स्वतः अतिशय चिंतामुक्त होतो. अनेक जन्मांपर्यंतच्या शांतीच्या शोधात भटकत राहून सुद्धा आपल्याला शांती मिळत नाही, जितकी आपल्याला परमशांती स्वतः सिद्धमध्ये मिळू शकते. पुढचा श्लोक आहे, जे ज्ञानप्राप्तीचे अपात्र आहेत अशा विवेकहीन संशयात्मा मनुष्याची निंदा भगवंत पुढच्या श्लोकात करतायत. म्हणजे ज्ञानप्राप्तीला अपात्र आहेत, म्हणजेच ते जितेंद्रिय नाहीयेत किंवा तत्पर नाहीयेत, हे कोणते गुण त्यांच्यामध्ये नाहीयेत, आणि मग ते विवेकहीन आहेत. असे मनुष्य सतत निंदा करतात, भगवंताला मानत नाहीत, हे कार्य भगवंतामुळे होतंय हेही ते मान्य करत नाहीत. तो श्लोक 40वा. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. ज्या पुरुषाचा विवेक अजून जागृतच झाला नाही, तसंच जितका विवेक जागृत झालाय त्याला तो महत्वही देत नाही, आणि त्याबरोबर तो अंधश्रद्धाळू पण आहे किंवा अश्रद्धाळू पण आहे. अशा संशययुक्त पुरुषाचं पारमार्थिक मार्गातून पतन होतं. कारण संशययुक्त पुरुषाची स्वतःची बुद्धी तर प्राकृत अशिक्षित आहे आणि दुसऱ्याच्या म्हणण्याला तो आदर देत नाही. मग पुरुषाचे संशय कसे काय नष्ट होतील, त्याच्या मनातल्या शंकाचं निरसन कसं होईल? आणि संशय जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्याची विचारांची प्रगती होणार नाही. संशय हा नेहमी अर्धवट ज्ञानामुळे उत्पन्न होतात आणि यालाच अज्ञान म्हणतात. म्हणून संशयाचं उत्पन्न होणं हानिकारक नाही, तर संशयाला कायम ठेवणं आहे आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करणं हेच हानिकारक आहे. नष्ट करण्याचा प्रयत्न न करणं हे हानिकारक आहे. म्हणजे आपल्या मनात जो काही किंतु किलमिश संशय असेल तो आपण तात्काळ निरसन करून घ्यावं. मनात संशय जर राहिला तर गैरसमज अजून वाढतो. साधकाचं लक्षण आहे शोध घेणं. जर त्याने मन आणि इंद्रियांनी पाहिलेल्या गोष्टीलाच सत्य मानलं तर तो त्याच ठिकाणी थांबतो, पुढे अग्रेसर होत नाही. साधकाने नेहमी पुढे जात राहिलं पाहिजे. जसं रस्त्यावर चालताना मनुष्याने हे पाहू नये की किती मैल चाललो, मागे वळून पाहायचं नाही मी केवढं चालून आलो, पुढे बघायचं की माझं किती अंतर राहिलं. आपण एखादा डोंगर चढताना देवीच्या मंदिराला जाताना बघतो, खालून किती वर आलो हे नाही बघत, आता किती जवळ आहे मंदिर, आता किती जवळ आहे, थोड्या पायऱ्या राहिला असं करत समोर बघतो. तसं किती मैल चालत आलो हे बघण्यापेक्षा पुढे किती चालायचं राहिलं याकडे बघावं, तेव्हा तो ठीक आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. परिशिष्ट भाव असा याच्यामध्ये भगवंत सांगतायत की ज्ञान असले तर संशय समाप्त होतो आणि श्रद्धा असेल तरीही संशय समाप्त होतो. परंतु ज्ञान आणि श्रद्धा दोन्ही नसतील तर संशय मात्र समाप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या संशयात्मा मनुष्यात ज्ञान नाही, विवेक नाही, श्रद्धा नाही, अर्थात तो स्वतःला जाणतही नाही, दुसऱ्याने सांगितलेलं मानतही नाही, त्याचं निश्चितच पतन होणार. भगवंतांनी आता 33व्या श्लोकापासून ज्ञानयोगाचं प्रकरण आपल्याला सांगत सांगत ज्ञानप्राप्तीचे उपाय, ज्ञानाचा महिमा एवढं सगळं सांगितलं. गुरूंजवळ राहून ज्ञान कसं प्राप्त करायचं, सेवा कशी करायची हे सांगितलं. याच्या पुढे भगवंत सांगतायत की सिद्ध होण्यासाठी कर्मयोगानं काय केलं पाहिजे. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माणि निमग्नन्ति धनंजय. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी ज्या वस्तू आपल्याला मिळाल्या आहेत आणि आपल्याला वाटत आहेत त्या सर्व दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहे, आपल्या अधिकार चालवण्यासाठी नाही. ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण दुसऱ्यांची सेवा करू तेव्हा आपला खरा कर्मयोग होईल आणि तेव्हा आपला कर्माशी संबंध विच्छेद होईल. तेव्हा आपण त्या पुरुषाला योग संन्यस्त कर्मा असं म्हणणार. जेव्हा कर्मयोगी कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, म्हणजे अर्थात कर्म करताना न करताना दोन्ही अवस्थेत
नित्य निरंतर असंग राहतो, त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही. हे कर्म मी कोणासाठी तरी केलं आहे, आज मी याला मदत केलीये, मग पुढच्या वेळेला माझ्यावर वेळ आली तर तो मला मदत करेल, असं कुठलाही भाव त्याच्या मनामध्ये नाही. लिप्त न होता कर्म करतो. जसं मी परवा सांगितलं की एखाद्या ठिकाणी रेल्वे गाडीमध्ये ऍक्सिडेंट झालाय, तर आपल्याला जे शक्य आहे ते आपण दुसऱ्यांना मदत करतो. ह्या उद्देशाने नाही करत की हे कधी पुन्हा मला भेटतील आणि मला मदत मिळेल, असं नाही करत. आता त्यांना मदतीची माझ्या गरज आहे, तर मी त्यांना मदत करणं हेच माझं ध्येय आहे आणि परम कर्तव्य आहे. कारण मी करू शकतोय, मी कुठे मला लागलं नाहीये, काहीच त्रास झाला नाहीये, तर मी त्यांना मदत करू शकतोय, हवी तशी जमेल तशी. मग ते आपण जेव्हा करतो तेव्हा तेव्हा आपण हे कर्म केलं, ही त्यांची सेवा केली, की अशा प्रकारे आपला कर्माशी विच्छेद होतो आणि मग तो व्यक्ती योग संन्यस्त कर्मा होतो. जेव्हा तो कर्माच्या तत्वाला चांगल्या रीतीने जाणून घेतो, तेव्हा त्याचे सर्व संशय समाप्त होतात. त्याला त्या गोष्टीचं स्पष्ट ज्ञान होतं की कर्म आणि त्यांच्या फलाचा आदी आणि अंत होत असतो, परंतु स्वरूप सदा जसंच्या तसं राहतं. म्हणून सर्व कर्मांचा संबंध संसाराशी आहे, स्वरूपाशी मुळीच नाही. आत्मवंतम कर्मयोगाचा उद्देश स्वरूप बोधाला प्राप्त करण्याचा असतो, म्हणून तो सदा स्वरूप परायण राहतो. त्याची संपूर्ण कर्मे संसारासाठीच होतात. सेवा तर स्वरूपानेच दुसऱ्यासाठी होते. खाणं पिणं झोपणं बसणं इत्यादी जीवन निर्वाहाच्या संपूर्ण क्रिया दुसऱ्यासाठीच होतात, कारण सर्व क्रियेचा संबंध संसाराशी असतो, स्वरूपाशी नाही. न कर्माणि निबध्नन्ति आपल्यासाठी कोणतंही कर्म केलं नाही तर कर्मयोगाचा सगळा संबंध कर्माशी संबंध विच्छेद होतो, कारण ते प्रत्येक कर्म त्यांनी दुसऱ्यासाठी केलेलं आहे. अर्थात तो नेहमीसाठी संसार बंधनातून संपूर्णपणे मुक्त होतो. आता या आधीच्या पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी आपल्याला सांगितलंय की ज्ञानाद्वारा संशयाचा नाश होतो आणि समतेद्वारा कर्माशी संबंध विच्छेद होतो. आता या पुढच्या आणि 42व्या श्लोकात सांगतायत आपल्या ज्ञानाद्वारा आपल्या संशयाचा नाश करून समतेत स्थित होण्यासाठी हे अर्जुनाला आज्ञा करतायत की तू हे कर्म कर, युद्धाचं हे कर्म तू कर. तस्मात् ज्ञान संभूतम ज्ञानसिनात्मनः चित्वैनं संशयं योगम उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत. ज्याने समतेद्वारा संपूर्ण कर्माशी संबंध विच्छेद केला आणि ज्ञानाद्वारा समस्त संशयाला समाप्त केलं, त्या आत्मपरायण कर्मयोगाला कर्म बांधत नाही. अर्थात जो जन्म मरणातून मुक्त होतो, आता जन्म मरणातून मुक्त होतो, अर्थातच त्याला कोणतंही त्यांनी जर या पद्धतीने कर्म केलं असलं तर त्या कर्मात तो अडकतच नाही आणि त्याच्यामुळे जन्म मरणाचा जो फेरा आहे 84 लक्ष योनी किंवा वासनेच्या संगे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, ह्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडतच नाही. म्हणून भगवंत सांगतात अर्जुना तू हे कर्म कर. मग अर्जुनाच्या अंतःकरणात संशय होता की युद्धरूप घोर आहे आणि हे घोर पाप मी कशाला करू आणि कल्याणासाठी मी कर्मयोगाचं अनुष्ठान करू अथवा ज्ञानयोगाचं अनुष्ठान करू. मग कर्मयोग मला जर चांगलं म्हणजे प्राप्ती करायची आहे तर कर्मयोग करू का ज्ञानयोग करू. आणि या श्लोकामध्ये भगवंत या संशयाला दूर करण्याची प्रेरणा देतात, कारण संशय असताना कर्तव्याचं पालन योग्य रीतीने केलं जाऊ शकत नाही. अज्ञान संभूतम सगळे संशय अज्ञानाने अर्थात कर्माच्या आणि योगाच्या तत्वाला योग्य रीतीने समजून न घेतल्याने उत्पन्न होतात. जर तत्व समजून घेतलं तर कुठल्याही प्रकारे मनात संशय राहणार नाही. क्रिया आणि पदार्थांना आपलं आणि आपल्यासाठीच मानणं हेच अज्ञान आहे. हे वारंवार आपण दुसऱ्यासाठी दिलेले आहेत आपल्याला उपयोगात आणायला आणि ते दुसऱ्यांसाठीच त्याचा उपयोग करायचा, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अंतःकरणात हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या मनात नेहमी संशयच राहणार, कारण क्रिया आणि पदार्थ विनाशी आहेत, स्वस्वरूप हे आपलं अविनाशी आहे. योगमात तोत्तिष्ठ तिष्ठ भारत. अर्जुन आपल्या धनुष्य बाणाचा त्याग करून रथाच्या मध्यभागी बसले होते. त्यांनी भगवंताला स्पष्ट सांगून टाकलं होतं की मी युद्ध करणार नाही, न योत्से. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला योगामध्ये स्थित होऊन युद्धासाठी उभं राहण्याची आज्ञा करतायत. हीच गोष्ट भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या पण 48व्या श्लोकात सांगितली होती की योगस्थ कुरु कर्माणि, आणि योगाचा अर्थ समता आहे, म्हणजे समत्वम योग उच्यते.
अर्जुन युद्धाला पाप समजत होते म्हणून भगवंत अर्जुनाला समतेमध्ये स्थित होऊन युद्ध करण्याची आज्ञा देत आहेत. कारण समतेमध्ये स्थित राहून युद्ध केल्याने पाप लागत नाही. म्हणजेच त्या हत्या झाली माझ्या हातून असा मनाला कुठल्याही प्रकारे खेदखंत होणार नाहीये. कारण हा निमित्त मात्र होणार आहे. त्या लोकांचं देह नष्ट होण्याची वेळ आलेलीच आहे. हे भगवंत जाणतायत म्हणून भगवंत त्याला सांगतायत. म्हणून समतेमध्ये स्थित होऊन कर्तव्य कर्म करणेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. संसारात रात्रंदिवस अनेक कर्म होत राहतात, परंतु त्या कर्मांमध्ये राग द्वेष नसल्याने आपण संसाराच्या त्या कर्मांशी बांधलं जात नाही, तर निर्लिप्त राहतो. ज्या कर्मामध्ये आपला रागद्वेष होतो, म्हणजे जे संसारातलं कर्म केल्याने आपल्याला प्रेम वाटतं किंवा द्वेष वाटतो, राग म्हणजे प्रेम, काल सांगितलं संस्कृत शब्द आहे राग, त्याच्यामुळे आपण आसक्तीत बांधले जातो किंवा तिरस्कारामध्ये बांधले जातोय. त्या माणसाचा तिरस्कार करून करून आपण त्याच्याप्रती पाप करतोय आणि त्या कर्माने बांधले जातो. आणि मग त्याच्यामुळे आपलं द्वेषाने कर्माशी संबंध जोडला गेला, रागाने जोडला गेला, तर पुन्हा कर्माचा संबंध विच्छेद होणार नाही आणि त्यामुळे आपण कर्मबंधनातून मुक्त होणार नाही. मग असं व्हायला नको. म्हणून आपल्या स्वरूपाला पाहिलं असता त्यात समता स्वतः सिद्ध आहे हे लक्षात येतं. आणि विचार करा की प्रत्येक कर्माचा आरंभ होतो, समाप्ती होते. त्या कर्माचं फलही आधी आणि अंत होणार असतं, परंतु स्वरूप निरंतर आहे. आत्म्याचं स्वरूप, स्वस्वरूप, परमात्मा हे सगळं निरंतर आहे. म्हणून कोणतंही कर्म आपल्यासाठी केलं नाही आणि कोणत्याही पदार्थाला आपलं आणि आपल्यासाठी मानायचं नाही. जेव्हा क्रिया पदार्थरूपी संसाराशी, तेव्हा आपण संपूर्णपणे संबंध विच्छेद करू शकतो. ही हे वस्तू, ही क्रिया, हे पदार्थ आपल्यासाठी नाहीत, दुसऱ्यांसाठी आपल्याला दिलेले आहेत भगवंतांनी. भगवंतांनी आपल्याला जे शरीर दिलंय ते दुसऱ्यांसाठी जिजवायसाठी दिलेलं आहे. म्हणून नेहमी सेवेत राहावं आणि शिवाय त्या कर्मफलाची आसक्ती सोडून द्यावी, म्हणजे स्वतः सिद्ध समतेचा आपल्याला अनुभव होऊ शकतो. ओम तत्सदेती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. बघा, आपण काळजी करून काही झालं का? लाईट जातील, भगवंताला पूर्ण करून घ्यायचं होतं, तोपर्यंत लाईटने आपली साथ दिली. अगदी पाऊस धो धो चालू आहे बाहेर. अगदी तसंच आहे. खरंच आहे. 2 मिनिटं दचकले होते की लाईट जर गेले, चार्जिंग पण नाही आणि प्रश्न येईल. थोडक्याच लोकांसाठी आपलं अर्धवट राहील, पण चांगलं झालं ते भगवंताला भगवंताची. करून घ्यायचंय आपल्याकडून, बाकी काहीच नाहीये. आणि हो. हो, आता आपल्याला खरं तर वेळ नाहीये. म्हणजे नोव्हेंबर मध्ये एक्झाम आहे आणि आता परत फेस्टिवलचे सीझन येणार, नवरात्र येणार म्हणले की सगळेजण परत एंगेज होणार थोडस. त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर वाचन करायचा प्रयत्न आपण करूयात ह्या 15 दिवसामध्ये. हा. उद्यापासून आपण डायरेक्ट 5वा अध्याय सुरू करूयात. म्हणजे मग आपल्याला जेवढं लवकर जमेल तेवढं हे करूयात म्हणून, अशा पद्धतीने. आज तुम्ही खूप सुंदर सांगितलं ताई, त्याबद्दल नाही, खरंच छान सांगितलं. म्हणजे अगदी एक एक गोडी वाढायला लागली पूर्णपणे. जे आता असं खेळून ठेवणं म्हणतात की पुढे काय, पुढे काय, हो. पुढे काय, त्या पद्धतीने व्यवस्थित तेच छान ना. चालू आहे अगदी. भगवंताचंच नियोजन आहे की माझी बरोबर भेट आपल्याशी झाली आणि मला आपण संधी दिली नाही नाही याबद्दल, आणि सगळ्यांनी मला ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. नाही. उद्या लिंक टाकाच, म्हणजे ग्रुपवर येईलच. हो, मी माझ्या कामातूनही ऐकण्याचा प्रयत्न करेनच. अगदी अगदी ताई. चालेल. उद्या हे ताई कोण आहेत? शकुंतला ताई. शकुंतला ताई, तुम्ही उद्या आहात ना? हा, उद्यापासून शकुंतला ताई तुम्ही वाचणार आहात. हो ताई, हा, मी वाचते, आले मी. आलात ना? हा, तेच चालेल. रेडी आहात ना तुम्ही? होत हो आहे. हो. येणे खूप छान वाचले, माझं कसं होते की नाही नाही, नक्कीच छान होईल. सगळ्यांचं देव करून घेणार आहे आपल्याकडून. हो हो की नाही? आपण निमित्त मात्रच आहोत. हा, तरी पण प्रयत्न करते मी छान करण्याचा. नक्कीच नक्कीच नक्कीच. ताई, वाचून दाखवू का यांच्यासारखं सांगायचं? हा, सांगता आलं तर जास्त छान ना ताई, म्हणजे मग सगळ्यांना समजतं. बर. हो की नाही?
जेवढं हो तुम्हाला हा त्याच्यामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगा, आणि शॉर्ट पण होऊन जातं. हो, मी तसं प्रत्येक वाचायचं म्हणजे प्रत्येक श्लोकाचा अर्थ लिहिलाय आहे हा तेच ज्ञानेश्वरी, म्हणते, आणि याच्या प्रत्येक पाहून जर शब्द ना शब्द वाचायचं म्हणलं तर आपल्याला खूप वेळ वेळ लागेल. जाते. त्यापेक्षा जेवढं तुम्हाला जमतं, आणि तुम्हाला तर नक्कीच कला आहे त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. काय माहित काय होईल. मी चालेल. तर प्रयत्न करते. हा, मी होईल हे नक्कीच. श्लोकचा वाचते आणि मी लिहिलेला अर्थ पण वाचते तुम्हाला. बर बर, हरकत नाही. ओके. हो हा. हो. अजून कोणाला काही बोलायचं आहे ओके. का? आपल्याकडे 5वा अध्याय उद्यापासून सुरू होत आहे. 6वा अध्याय स्वातीताई काळे घेणार आहेत, डॉक्टर स्वातीताई काळे. 7व्यापासून आपल्याला साधक हवे आहेत. 7व्यापासून जर कोणी वाचणारे साधक असतील त्यांनी माझ्याकडे नावं द्यावेत, म्हणजे मग पुढचे अध्याय पण सोयीपणे आपण वाचू शकू. ज्याला वाचण्याची इच्छा आहे त्यांनी नावं द्या. गुड. जयश्रीताई मुकणे, हरकत नाही ताई. अजून कोणी आहे? मला फक्त नंतर मेसेज टाका ताई. जयश्रीताई मला नंतर मेसेज टाका. अजून अनम्यूट होत नाहीयेत का सगळेजण? अनम्यूट का होत नाहीयेत? हा, आता मी अनम्यूट केलंय सर्वांना. ठीक आहे. सातवा हो अध्याय जयश्रीताई मुकणे ताई रेडी हो राहा हो 7व्या अध्यायासाठी. चालेल हो ना? हो हा हो चालेल. हो 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 चालेल. लक्षात राहू द्या फक्त. हो हो चालेल ताई. ठीक आहे मग. ताई मला विचारायचं होतं, 20 ते 26 नोव्हेंबर तर परीक्षा नाही राहणार, किंवा हं? राहील, काही तारीख कळू शकते का? 20 ते 26 नोव्हेंबर मध्ये परीक्षा तर नाहीये, मला नाही, थोडं बाहेर पहिल्या जायचं ते होतं म्हणून. दुसऱ्याच आठवड्यामध्ये असणार आहे ताई परीक्षा. अच्छा अच्छा, हम्म. ठीक आहे, चालेल. हो हो. म्हणजे एक आलीच आता. एक 8 ते खूपच. 15 दिवसाचा कालावधी आपल्याकडे राहणार आहे पूर्णपणे. हा. हा, अच्छा आणि अच्छा. तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर द्यायची आहेत. हो, म्हणजे 20 पर्यंत संपून जाईल हे परीक्षा ना? हो हो हो, त्यापेक्षा आधीच कदाचित 20 नोव्हेंबर. संपेल. हा. बाबा. हा, कारण 20लाच जायचंय, तर म्हणून म्हंटल. अच्छा. ठीक आहे. चालेल ताई. ओके. चालेल. ठीक आहे, मग बाकीच्या सर्वांनी ज्याला जमतं तसं मला कळवा. ठीक आहे, ठेवते आता. आता हो, मीटिंग बंद करूयात आपण. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण.